नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधिमंडळात सादर. राज्यावर 3,04,000 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं अहवालात स्पष्ट. भूसंपादन विधेयकाच्या निषेधार्थ विरोधकांची एकजूट. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. राज्य सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय परदेश दौरा केल्याप्रकरणी महानंदाच्या 7 संचालकांचं सदस्यत्व रद्द. ऑल इंडिया रेडिओच्या FM वाहिनीवरून विविध भारती सेवेच्या प्रसारणाला आजपासून सुरुवात. महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा फटका. आणि देशातली स्वाईन फ्लूची साथ अद्यापही आटोक्यात नाही. बळींची संख्या 1700वर पोचली तर 30,000 जणांना लागण. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हा अहवाल सादर केला. राज्यावरील कर्जाचा भार आता 3,04,000 कोटींवर जाऊन पोहोचला असून गेल्या 5 वर्षात त्यात 10.6% इतकी वाढ झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. स्थूल उत्पन्नात 5.7% इतकी वाढ अपेक्षित असून कृषी क्षेत्रात घट तर उद्योग आणि सेवा क्षेत्रात वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. राज्याचं निव्वळ उत्पन्न 13,65,000 कोटी तर दरडोई उत्पन्न 1,17,000 इतकं दर्शवण्यात आलं आहे. वीज उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत 18% वाढ झाल्याचं नमूद करण्यात आलंय. राज्यात गेल्या 14 वर्षात प्रस्तावित करण्यात आलेल्या औद्योगिक प्रकल्पांपैकी 8,376 प्रकल्प म्हणजे 44.8% प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झालेत. राज्यातल्या एकूण जिल्ह्यांपैकी 27 जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक हा राज्याच्या निर्देशांकापेक्षा कमी असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आल्याचं आमचे प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आत्ताच आपण हा जो पाहणी अहवालाची बातमी पाहिलेली आहे, एकूण आपल्या राज्याचा डोलारा या पाहणी अहवालातून आपल्याला कसा काय दिसतो? एक वाक्यात सांगायचं झालं तर यंदाचा पाहणी अहवाल हा एका अर्थाने नन्नाचा पाढा आहे असं म्हणायला हवं. हा पाहणी अहवाल 31 मार्च म्हणजे आजपासून काही दिवसांवर आलेल्या वर्षाखेरीसपर्यंत राज्याची आर्थिक स्थिती काय आहे याची परिस्थिती आपल्याला सांगतो. म्हणजे 2014-2015 हा त्याचा कालखंड आहे. याच्यात अतिशय म्हणजे धक्कादायक अशा स्वरूपाचे काही निष्कर्ष त्याच्यामध्ये आहेत. पाहणीत असं दाखवते की शेती खात्यामध्ये एकंदर कृषी उत्पादनामध्ये 9% घट झालेली आहे. म्हणजे गेली काही वर्ष महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात घट होत होतीच, पण यावेळेला 9% म्हणजे गेल्या वेळेला 8.5% होती. आणि कृषी आणि कृषीवर अवलंबून असलेली क्षेत्र धरली तर जवळपास 12% घट महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणि हे महत्वाचं का ठरतं बाकीच्या सगळ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा की राज्यातल्या एकंदर जनतेतील 52% जनता ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. तर त्या क्षेत्रातच एवढी घट होत असेल तर राज्याचा एकंदर बरं बोलावं अशा जागा फारच कमी आहेत. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा औद्योगिक विकासाचा. म्हणजे महाराष्ट्र हे देशाचं इंजिन आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले वगैरे अशा काहीतरी एक भाबड्या कल्पना आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, पण त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीमध्ये फक्त 4% वाढलेला आहे. गेल्या वर्षी ही वाढ 5% आसपास होती. त्याच्या आधीच्या वर्षी 13-14 मध्ये 9.2% राज्याची औद्योगिक गती वाढली होती. याचा अर्थ कृषी आणि औद्योगिक दोन्हीमध्ये एकंदर बऱ्यापैकी आपण मार खाल्लेला आहे. तिसरा घटक आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, म्हणजे उत्पादन जे महत्वाचे यंत्रसामग्री करणारे आहेत त्याच्यामध्ये जी वाढ झालेली आहे ती फक्त 0.5% इतकी झालेली आहे. त्या क्षेत्राचा एकंदर जो काही आकार लक्षात घेतला नगण्य आहे. पण याच्या तुलनेत गेल्या वर्षी या क्षेत्रामध्ये 2.5% इतकी वाढ झालेली होती. त्याच्या आधीच्या वर्षात 10.9% इतकी वाढ झालेली होती. याचा अर्थ हा जो घसरता आलेख आहे हा मोठ्या प्रमाणावरती रोखणं हे या सरकारसमोरचं काम असेल. आणि गेल्या वर्षी निवडणुका होत्या. निवडणुकींच्या आधीच्या काही कालखंडामध्ये
आधीच्या सरकारने जाता जाता जे काही थोडंसं भांड्याला कडेला लागलेलं असेल सरकारच्या तिजोरी नावाच्या भांड्याला, ते सुद्धा खरवडून वाटून टाकलं. त्याच्यामुळे ही बिकट अवस्था आलेली. पण सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये वाढ झाली असं वाटतं का आपल्याला? सर्व्हिस सेक्टर वाढ झालेलीच आहे, पण ते कसं आहे माहितीये का की सर्व्हिस क्षेत्रावरती, सेवा क्षेत्रावरती अवलंबून असलेली जनता आणि सेवा क्षेत्राची वाढ याच्यामध्ये अत्यंत प्रमाण व्यस्त आहे. शेती क्षेत्रावरती अवलंबून असलेली जनता आणि शेती क्षेत्रातलं उत्पन्न हे जसं व्यस्त आहे तसंच हे आहे. आणि दुसरा भाग असा की सेवा क्षेत्रातली वाढ ही काही शहरांपुरतीच मर्यादित असते. आणि आपल्याला वाटतं सेवा क्षेत्र म्हणजे फक्त माहिती तंत्रज्ञान, IT, तसं नाहीये. सेवा क्षेत्र म्हणजे कुरिअर वाला असू शकतं किंवा आणखी ते आता हल्ली वेगवेगळ्या वेबसाईटवरनं डिलिव्हरीज वगैरे केल्या जातात, त्याच्या संदर्भातली सेवा देणारी मुलं असतात, ते क्षेत्र आहे. त्यामुळे त्याचा फार गौरव करून चालत नाही. आणि जगाचा नियम असा आहे की सेवा क्षेत्रावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आज ना उद्या रसातळाला जाते. कारण सेवा क्षेत्राचं स्वरूप हे बदलतं असतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी कायम तगडागडी कुठला हवा तर ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, औद्योगिक घटक तो आणि कृषी हे आपण खूप मार खातोय त्याच्यामध्ये. पण मग कुठलं क्षेत्र वाढलेलं दिसतंय असं दिसतंय तुम्हाला? हे म्हणजे एक गंमतच आहे महाराष्ट्राची ही. महाराष्ट्रात बाकी सगळा नन्नाचा पाढा आहे. महाराष्ट्रात वाढ, अशी घसघशीत वाढ म्हणता येईल ती एकाच क्षेत्रामध्ये दिसलेली आहे, ते म्हणजे घर बांधणी. म्हणजे तुम्ही आम्ही ज्याला बिल्डर म्हणतो त्या व्यवसायाचं एकंदर मोठ्या प्रमाणावरती भलं झालंय. या राज्याने भलं करावं अशीच व्यवस्था करून ठेवलेली आहे. 10% बिल्डर घरबांधणी क्षेत्र वाढलेलं आहे. त्याच्या आधीच्या गेल्या 2 वर्षांमध्ये ही वाढ 5% आणि साधारण 8% या पद्धतीने होती. ती गेल्या वर्षभरात 10% झाली. कदाचित निवडणुकीला जी काही साधन सामुग्री लागते ती या घटकाकडनं येत असल्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणावरती त्यांना इंधन पुरवठा झाला असेल. पण आशादायक चित्र आपल्याला दिसतं म्हणजे वीज क्षेत्रात 18% वाढ झाल्याचं दाखवतात ते. कसं आहे ते वीज क्षेत्राची कशी गंमत आहे, त्याच्यात एक थोडासा तपशिलातला फरक असतो, तो तांत्रिक असतो. तो असा की वीज क्षेत्राची, ज्याला इंग्रजीमध्ये स्थापित क्षमता, इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी म्हणतात, ती वाढलेली आहे. म्हणजे आम्ही स्थापन बरंच काही वीज क्षेत्रामध्ये केलेलं आहे, पण त्याच्यातनं जे बाहेर पडतं निर्मिती ती कमी, ते वाढलेलं नाहीये. म्हणजे स्थापित क्षमतेच्या साधारण जगाचा एक ढोबळ प्रगतीचा आलेख असा की 75 ते 80% तुमची उत्पादन क्षमता असायला हवी. म्हणजे तुमचं वीज केंद्रातनं साधारण 75-80% उत्पादन व्हायला हवं. त्याच्यात आपल्याकडे बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. 500-550च अख्ख्या देशामध्ये, ज्याला लोड शेडिंग आपण हा शब्द वापरतो, म्हणजे तुटवडा फक्त एवढाच आहे. त्यामुळे ते सगळं बरं चाललेलं आहे. पण त्याच्यातला अर्थ असा याचा आहे की उद्योग वाढत नसल्यामुळे वीज क्षेत्राची तयार राहिलेली वीज झालेली आहे तिला मागणी नाहीये. म्हणजे ती तफावत दिसत नाहीये. हा त्यातला एक महत्वाचा घटक. म्हणजे इनडायरेक्ट तो इफेक्ट आपल्याला, तुमची भूक मेली आहे, तुम्हाला मिळणार काही नाही आणि मग अन्न उत्पादन वाढलेलं आहे. तर तसं जर होईल ना, तसं या बाबतीत म्हणता येईल. पण प्रस्तावित प्रकल्पांपैकी 44% प्रकल्प 14 वर्षात, गेल्या 14 वर्षात पूर्ण झाले असंही त्या अहवालात म्हटलेलं आहे. हो, ही आकडेवारी पुन्हा एकदा धक्कादायक आहे. म्हणजे महाराष्ट्रात एक पातळीवरती असं सांगितलं जातं की महाराष्ट्र कसा आघाडीवर आहे, गुजरातला मागे टाकलंय वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. ते कशामध्ये आगे टाकले तर प्रकल्प आणण्यामध्ये. म्हणजे महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांमध्ये 18,709 प्रकल्प आणले या 14 वर्षांमध्ये. औद्योगिक प्रकल्प म्हणजे गुंतवणूक झालेली आहे ती 10,63,000 कोटी रुपयांची. फारच छान वाटतं की बाबा एवढ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये. पण गुजरातमधले आलेले प्रकल्प 12,584च आहेत. पण गुजरातमध्ये झालेली गुंतवणूक मात्र 13,18,540 कोटी आहे. म्हणजे 3 लाख कोटी रुपयांचा गुंतवणुकीतला फरक आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रकल्प महाराष्ट्रात येतात, त्याची पूर्तता होऊ शकत नाही. या मुद्द्यावरती मला असं वाटतं राज्यकर्त्यांना विचार करावा लागेल. कारण महाराष्ट्रात ते एका अर्थाने बिहारीकरण सुरू आहे. प्रत्येक राज्यात त्या प्रांतात ते सुभेदार झालेले आहेत. त्या सुभेदारांची शांत केल्याशिवाय उद्योगांना त्यांचे वाव मिळत नाही. प्रत्येक आघाडीवर त्यांना ती शांत करावी लागते. त्यामुळे उद्योग येतात, सुरुवात करतात, अर्ज दिला जातो किंवा प्रक्रिया सुरू होते, पण ते पूर्ण होत नाहीत. हे आकडेवारीवरनं सरळ सरळ दिसतंय. हे बरं, दुसरा एक आहे मानव विकास निर्देशांक. तो म्हणजे संपूर्ण राज्याचा जो सरासरी आहे त्याच्यापेक्षा 27 जिल्ह्यांमध्ये तो खूप खाली आहे. म्हणजे कदाचित प्रगत जेवढे जिल्हे आहेत तेवढ्याने ती सरासरी होऊन जात असेल. 27 जिल्हे तर त्या मानव विकास निर्देशांकाच्या खाली असतील तर ते चित्र फारसं गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे. याचं कारण असं की महाराष्ट्राची सरासरी वाढण्याचं एकमेव कारण म्हणजे मुंबईतली आकडेवारी. मुंबई आणि गडचिरोली या शहरांमध्ये 400% उत्पन्नामध्ये अंतर आहे. त्यामुळे ही जी सरासरी मुंबईने वर चढलेली दिसते, मुंबईत प्रचंड प्रमाणावरती श्रीमंतांची संख्या असल्यामुळे त्याची सरासरी राज्याच्या उत्पन्नात वाढ होण्यामध्ये दिसते. त्याच्यामुळे राज्याचा समतोल विकास झालेला नाही. हे जर 4-5 जिल्हे वगळले तर महाराष्ट्र आणि ओरिसा फार फरक नाही.
आता आपण सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे 3 लाख कोटींहून अधिकचं कर्ज आहे हो, असं त्यात हो. म्हटलेलं आहे. हो. तर आता आपल्या राज्याचं भविष्य काय, म्हणजे भवितव्य नाही, उद्याच काय ते- आहे आणि तुम्ही त्याच्यावर काय सुचवू शकाल, काय करायला हवं? उद्याच मोठ्या प्रमाणावर सरकारला कपात करावी लागेल. 26,000 कोटी रुपयाची कपात करावी लागेल. दुष्काळात 13वा नाही तर 14वा आणि 15वा महिना पण यावर्षी आलेला आहे. एकंदर वादळ वारे पाऊस गारा लक्षात घेतात. आणि कृषी क्षेत्रात घट त्याच्याचमुळे मला वाटतं त्याच्यामुळे झालेलं घट आहे. दरवर्षी असं आणि हवामान बदलतंय. संपूर्ण राज्याचा सगळ्यात मोठा कृषी क्षेत्राचा वाटा हा पावसावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे पाटबंधारे क्षेत्रात काय दिवे लावलेत आपण ते माहिती आहे. मोठं तळ नसलेलं भांडं आहे पाटबंधारे क्षेत्र म्हणजे. त्यामुळे सरकारला अत्यंत कठोरपणे निर्बंध घालावे लागतील स्वतःच्या खर्चावरती. प्रकल्पांना कात्री लावावी लागेल. स्वतःच्या आमदारांना आणि एकंदर पाठिंबा देणाऱ्यांना नाराज करावा लागेल. तरच हा गाडा पुढच्या काही वर्षामध्ये रुळावर येऊ शकतो. एकंदर अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला इतकं वाईट बोलणं बरोबर नाही, पण हे वास्तव आहे. बरोबर. पण हे 3 लाख कोटीचं जे आपल्याला एवढं कर्ज आहे ते कसं काय सरकार हे करणार? किती काटकसर केली तरी मला वाटतं नाही, हे एवढं नाही, कर्जाची पण भीती ह्याच्यातून वर नाही कर्जाची होऊ भीती नसते बाळगायची राज्यांनी काळजी करायची असते उत्पन्न वाढायची. उत्पन्न न वाढता जर कर्ज वाढत असेल तर काळजीचा प्रश्न असतो. राज्याच्या एकंदर उत्पन्नापैकी 26% कर्ज राज्याचं असेल त्याच्यामध्ये काही काळजीचं कारण नाही. आपण खूप कमी आहोत त्या बाबतीमध्ये. फक्त काळजी ही की उत्पन्न वाढायला हवं ते वाढत नाहीये. त्यासाठी यांना प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती करावे लागतील. पण प्रयत्न करायचं म्हणजे नेमकं काय करायला लागेल? उद्योगांना तुम्हाला मोठ्या प्रमाणावर येण्यासाठी तुम्हाला सुविधा द्याव्या लागतील. उद्योगांना गती वाढवावी लागेल. त्यांच्यातनं येणारं उत्पन्न कररचनेतली त्याच्यात एक जी पूर्णपणे मोठ्या प्रमाणावरती असंतुलन आहे ते करावे लागेल. आणि ह्या विक्री कर आणि ह्या सगळ्या पद्धतीनं जो एक मोठी घट राज्याला पडते आहे ती मला असं वाटतं राज्याला मोठ्या प्रमाणावरती भरून काढावी लागेल. त्याशिवाय राज्य हे उभं राहणार नाही. आणि शेजारचा मध्य प्रदेश राज्य 26% वाढतंय कृषी क्षेत्र. गुजरात सारख्याने 19% वाढ केलेली आहे. पंजाब जाऊ दे, पंजाब 30-32% कृषी क्षेत्र वाढतंय. तर महाराष्ट्रात जर कृषी क्षेत्र एवढं महत्वाचं असेल, 52% जनता अवलंबून असेल, तर त्याची वाढ व्हावी यासाठी जोमाने प्रयत्न करावे लागतील. सगळ्यांनीच बिल्डर व्हायचं ठरवलं तर जे काय व्हायचं ते महाराष्ट्राचं नाही तर होईल. बरोबर आहे. आज पाहणी अहवाल आलेला आहे. उद्या अर्थसंकल्प आहे. बघूया काही आशादायक चित्र आपल्याला उद्या दिसतंय का? नक्कीच. तुम्ही इथे आलात आणि या अहवालाबद्दल खूप चांगली चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. यानंतर वळूया इतर बातम्यांकडे. राज्यातल्या गोवंश हत्याबंदी कायद्याच्या पार्श्वभूमीवर भाकड जनावरांसाठी गोकुळ ग्राम योजना राबवणार असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. विधान परिषदेत आज 3,536 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली. त्यापूर्वी या मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. ही योजना पुणे, दापचरी तसंच मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार असून या योजनेअंतर्गत भाकड जनावरं दत्तक घेण्यात येतील. यासाठी केंद्र सरकारनं 54 कोटी 3 लाख रुपयांचं अनुदान देणार असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलंय. दरम्यान गेल्या 3-4 वर्षापासून जमीन मालमत्ता व्यवहारात देशविरोधी लोकांचा अर्थात अंडरवर्ल्डचा पैसा येत असून याची चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. कायदा सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. नवीन सरकार आल्यानं गुन्ह्यात वाढ झाली आहे असं विरोधी पक्षानं जे आभासी चित्र तयार केलंय त्यात तथ्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. याउलट गुन्ह्यात घट झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कॉम्रेड पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी शोधून काढणं हे सरकारपुढचं आव्हान असल्याचं फडणवीस यांनी आपल्या भाषणादरम्यान नमूद केलं. राज्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात विजेच्या दरात कपात होणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. 3ही वीज कंपन्यांचा खर्चाचा ताळमेळ साधत ही कपात झाल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे फेब्रुवारीच्या येणाऱ्या देयकात 12% तर मार्चच्या येणाऱ्या देयकात 19% कपात होणार आहे. मेट्रो 3 मधल्या 28 इमारतीतील प्रकल्प बाधितांना किमान 405 चौरस फुटाचं बांधीव क्षेत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिली. यामुळे 300 फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आहे त्यांना देखील 405 चौरस फुटांचंच घर मिळणार आहे, अशी माहिती आमचे प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी दिली आहे. राज्याचा वर्ष 2015-16 साठीचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होणार असून दुपारी 1:50 दुपारी 3:30 पर्यंत तो दाखवण्यात येईल. त्यानंतर 3:30 वाजल्यापासून 4:45 वाजेपर्यंत अर्थसंकल्पावरील चर्चेचा विशेष कार्यक्रम एक दृष्टिक्षेप या वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. त्यामुळे सह्याद्री वाहिनीवर दररोज दुपारी 2:30 वाजता प्रसारित होणाऱ्या बातम्या उद्या संध्याकाळी 4:45 ते 5:05 या वेळेत प्रसारित होणार आहेत. मुस्लिम धर्मियांची प्रार्थनास्थळं पाडण्याबद्दल भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या कथित शेरेबाजीवरून आज राज्यसभेत काँग्रेस नेत्यांनी गदारोळ केला. हा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करण्याच्या सूचना संसदीय कामकाज मंत्र्यांनी देऊनही घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं.
विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी कथित सांप्रदायिकतावादी शेरेबाजी केल्यावरून आज लोकसभेत काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी निषेध नोंदवला. केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाच्या विरोधात आज सर्व प्रमुख विरोधी पक्ष एकवटले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी नवी दिल्लीत संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढून या विधेयकाचा निषेध नोंदवला. सोनिया गांधी यांनी सर्व पक्षांच्या वतीनं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन सादर करून त्यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. या मोर्चामध्ये काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी भाग घेतला होता. जनता दल संयुक्तचे शरद यादव, काँग्रेसचे गुलाम नबी आझाद आणि शशी थरूर, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यावेळी उपस्थित होते. भूसंपादन विधेयकाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी उठवलेला आवाज दाबून टाकण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे अशी टीका काँग्रेसनं यावेळी केली. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेलं हे विधेयक केंद्र सरकार सक्तीनं थोपवत असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे. ऑल इंडिया रेडिओच्या FM वाहिनीवरून विविध भारती सेवेच्या प्रसारणाचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झालं. मुंबईच्या दूरदर्शन केंद्रात आज सकाळी हा सोहळा संपन्न झाला. यावेळी आकाशवाणीचे महासंचालक फैयाज शहरयार, मुंबई दूरदर्शन केंद्राच्या कार्यक्रम विभागाचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, आकाशवाणीच्या पश्चिम विभागाचे अप्पर महासंचालक MS थॉमस यांच्यासह सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी, अभिनेते विक्रम गोखले, जॅकी श्रॉफ आणि आकाशवाणी तसंच दूरदर्शनचे अधिकारी उपस्थित होते. FMच्या 102.8 मेगाहर्ट्झ या वाहिनीवरून मुंबईतून विविध भारतीचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. काहीशा विस्मृतीत जात चाललेल्या ऑल इंडिया रेडिओला पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा नवीन संजीवनी मिळेल अशी आशा यावेळी राठोड यांनी व्यक्त केली. देशाच्या अनेक भागात पसरलेली स्वाईन फ्लूची साथ अद्यापही आटोक्यात आलेली नाहीये. या आजारानं बळी गेलेल्या रुग्णांची संख्या आता 1700वर पोहोचली असून सुमारे 30,000 लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूनं बळी पडलेल्यांची संख्या 301 वर गेली असून लागण झालेल्यांची संख्या सुमारे 3,571 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात यामध्ये 96 नवीन रुग्णांची भर पडली. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारतर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न होत असले तरी वातावरणातल्या अनपेक्षित बदलांमुळे या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. राज्य सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय परदेशी दौरा केल्याप्रकरणी महानंदाच्या 7 संचालकांवर आज कारवाई करण्यात आली असून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी माहिती दिली आहे. पुढच्या 5 वर्षांसाठी या संचालकांना महानंदाची निवडणूक लढवता येणार नाही. लाखो रुपये खर्च करून या सदस्यांनी चीन आणि इस्रायलचा दौरा केला होता. विशेष म्हणजे कारवाई करण्यात आलेले सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत कोल्हापूरच्या अर्शद मक्कानदार यानं राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावलाय, तर परभणी जिल्ह्यातल्या नरळद या खेडेगावातील गरीब शेतकरी कुटुंबातील नीता कदम राज्यात मुलींमध्ये प्रथम आली आहे. डिसेंबर 2013 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSCच्या परीक्षेत कोल्हापुरातील अर्शद मकानदार यानं 340 पैकी 258 गुण मिळवून पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. संगणक अभियांत्रिकी विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर अर्शदनं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 2012 साली झालेल्या परीक्षेत त्याला अपयश आलं. नंतर मात्र सातत्यपूर्ण अभ्यास करून त्यानं मिळवलेल्या यशामुळे अर्शदच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. मी रोज 8 ते 9 तास अभ्यास करायचो आणि वेगवेगळे वृत्तपत्र वाचायचो. त्यांचा खूप फायदा झाला. आता जे MPSCचं जे पॅटर्न आहे त्यात बेसिक्सवर खूप भर दिला जातो आणि मुलं त्यातच कमी पडतात. त्यामुळे बेसिक्स जर क्लिअर केले तर त्यांना एक्झाममध्ये खूप मदत होईल आणि जे नवीन नवीन मटेरियल येतं ते वाचत राहावं, त्याचा पण खूप फायदा होत जातो. परभणी जिल्ह्यातील नरळद या गावातील शेतकरी केरबा कदम यांनी आयुष्यभर पोटाला चिमटा घेऊन आपल्या 4ही मुलांना शिकवलं. सर्वात धाकटी मुलगी नीता हिनं लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात महिलांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आणि केरबा यांच्या कष्टांचं चीज झालं. शिक्षक, कुटुंबीय यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे हे यश मिळाल्याचं नीता सांगते. नियोजनपूर्ण अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपण यश नक्की मिळवू शकतो, हेच अर्शद आणि नीतानं दाखवून दिलं आहे.
राज्यातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनातली वाढ त्वरित लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं आज मुंबईत आंदोलन पुकारलं होतं. या आधीच्या आघाडी सरकारनं सेविकांच्या मानधनात 950 रुपये तर मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 500 रुपये इतकी वाढ केली होती. मात्र युती सरकार सत्तेवर आल्यानंतर ही वाढ दिली जात नाही असं अंगणवाडी संघाचं म्हणणं आहे. या निषेध मोर्चात विविध तालुक्यातल्या अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. थाळीनाद करून त्यांनी आपला विरोध दर्शवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातल्या मुंबई आणि कोकणातल्या एसटी चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदान इथे धरणं आंदोलन केलं. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. ज्या ठिकाणाहून भरती झाली त्या मूळ जिल्ह्यातल्या विभागात बदली मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग हे विभाग मुंबई प्रदेशात येतात. 2012 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत या ठिकाणी चालकांची कमतरता कमी भासल्यानं इतर विभागातून चालकांची मुंबईत नेमणूक करण्यात आली. आता नवीन भरती प्रक्रिया सुरू केली असल्यानं या चालकांना त्यांच्या मूळ विभागात पाठवावं आणि नंतरच नवीन भरती करावी असं त्यांचं म्हणणं आहे. मुंबईतल्या अनधिकृत रिक्षा आणि खासगी प्रवासी वाहतूकदारांवर राज्य सरकारनं कडक कारवाई करावी अशी मागणी मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स संघटनेनं केली आहे. मुंबई उपनगरांमध्ये असलेल्या कॉल सेंटर्स आणि खासगी कंपन्यांसाठी परवाने नसलेल्या रिक्षा आणि खासगी वाहनं सर्रास वापरली जातात असा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मुंबईत आज एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाचं विशेष पथक तयार करावं अशी मागणी संघटनेनं केली आहे. ऑटो रिक्षा परवान्यासाठी सुरू केलेल्या ऑनलाईन प्रक्रियेचं ज्ञान नसल्यामुळे बाद झालेल्या अर्जाचा सरकारनं पुनर्विचार करावा, तसंच चालक मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावं असंही संघटनेचं म्हणणं आहे. पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा जवळच्या कार्ला इथल्या एकविरा देवीच्या यात्रेला 25 मार्चपासून सुरुवात होतीये. यावर्षी दर्शन रांगेचं नूतनीकरण करण्यात आलंय. या दर्शन रांगेत भाविकांना बसण्याची तसंच पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली आहे. मंदिराच्या परिसरात असलेल्या वाहनतळाचंही नामकरण करण्यात आलंय. 25 ते 27 मार्चपर्यंत एकविरा यात्रा सुरू राहणार असून मंदिर प्रशासन आणि विश्वस्तांनी यात्रेची तयारी पूर्ण केली आहे असं अध्यक्ष अनंत तरे यांनी कळवलं आहे. मेट्रो 3 प्रकल्पाच्या विरोधात उद्या गिरगावच्या रहिवाशांनी गिरगाव बंदची हाक दिली आहे. या बंदला शिवसेनेचाही पाठिंबा असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. मुंबईत आज शिवालयात गिरगावमधल्या रहिवाशांनी ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गिरगावकरांनी मांडलेल्या समस्या गंभीर असून त्या सरकारनं सोडवायला पाहिजेत असं सांगत यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करतायत आणि त्यातून ते नक्कीच मार्ग काढतील असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. मला असं वाटतं की त्यांचं समाधान हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन केलं पाहिजे आणि ते होऊ शकतं. काही मार्ग आहेत ते सुद्धा काही सुचवत आहेत. त्यातला चांगला मार्ग जो सगळ्यांनाच पटेल असा स्वीकारावा. उद्या बंदमध्ये शिवसेना सहभागी आहे. याचं कारण आम्ही त्या जनतेच्या सोबत आहोत. राज्यात जिल्हानिहाय जात वैधता पडताळणी समित्यांच्या अध्यक्षपदी अपर जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि गोपनीय अहवालासंबंधीचे अधिकारही त्यांनाच द्यावेत या मागणीसाठी महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. विभागीय जात पडताळणी समित्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा असल्यानं जिल्हानिहाय जात वैधता पडताळणी समित्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनानं नुकताच घेतला असून त्यातल्या तरतुदीवरून महसूल अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पर्यायानं राज्यभरातल्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी जातीची प्रमाणपत्र देण्यावर सध्या बहिष्कार घातलाय. या आंदोलनाचा फटका शालेय विद्यार्थी आणि मागासवर्गीयांना बसत असून शासनानं यावर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं आज सर्वात मोठा दारू साठा जप्त केला. 2 ट्रकमधून ही दारू गोव्याहून उत्पादन शुल्क वाचवून आणली जात होती. या दारूची किंमत जवळपास 80 लाख रुपये इतकी आहे. या ट्रकमधून चिंध्या आणि सलाईनच्या बाटल्या आणल्या जात आहेत असं प्रथमदर्शनी भासवलं जात होतं. मात्र आतमध्ये दारू दडवली गेली होती असं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे.
वैद्यकीय व्यावसायिकांनी ध्येयवाद आणि नैतिकतेनं आपल्या व्यवसायाची सेवा करावी असं आवाहन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी संचालक डॉक्टर MM शर्मा यांनी व्यक्त केलं आहे. दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना वैद्यकीय सेवा कमीत कमी खर्चात उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावेत असं ते म्हणाले. कोल्हापुरातल्या DY पाटील विद्यापीठाच्या आज झालेल्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय भटकर होते. ज्येष्ठ अवकाश संशोधक डॉक्टर RV भोसले आणि कर्नाटकचे जलसंपदा मंत्री MB पाटील यांचा यावेळी सन्मानदर्शक डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सत्कार करण्यात आला. भुलीचं तंत्र, एक्सरेचा शोध, MRI, DNA तपासणीसह विविध संशोधनाची माहिती शर्मा यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. सलमान खान हिट अँड रन प्रकरणी आज सत्र न्यायालयात वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यात आली. सलमान खानच्या जबाब नोंदवण्याची तारीख येत्या 24 मार्चला निश्चित होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी उलट तपासणी चालू असेपर्यंत सलमान खानला न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही. मात्र त्यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहावं लागणार असल्याचं विशेष सरकारी वकील प्रताप घरत यांनी सांगितलं. हवामान. येत्या 36 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 18, नागपूर 34 आणि 20, पुणे 34 आणि 15, औरंगाबाद 32 आणि 18, नाशिक 32 आणि 13, कोल्हापूर 35 आणि 21, रत्नागिरी 33 आणि 21, सोलापूर 38 आणि 22 आणि अमरावती 33 आणि 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधिमंडळात सादर. राज्यावर 3,04,000 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं अहवालात स्पष्ट. भूसंपादन विधेयकाच्या निषेधार्थ विरोधकांची एकजूट. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. राज्य सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय परदेश दौरा केल्याप्रकरणी महानंदाच्या 7 संचालकांचं सदस्यत्व रद्द. ऑल इंडिया रेडिओच्या FM वाहिनीवरून विविध भारती सेवेच्या प्रसारणाला आजपासून सुरुवात. महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा फटका. आणि देशातली स्वाईन फ्लूची साथ अद्यापही आटोक्यात नाही. बळींची संख्या 1700वर पोहोचली तर 30,000 जणांना लागली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.